श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आता लवकरच दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे आणि दिवाळी सण हा 5 दिवसांचा असतो. यामध्ये वसुबारस असते आणि वसुबारसच्या दिवशी दिवाळीला सुरुवात होते. वसुबारस यानंतर असते ती म्हणजे धनत्रयोदशी, ज्याला आपण धनतेरस म्हणतो. याच दिवशी यमदीपदान केले जाते. यानंतर दिवाळीमध्ये सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे तो असतो लक्ष्मीपूजन आणि यानंतर दिवाळी पाडवा, ज्याला आपण बलिप्रतिपदा म्हणतो आणि दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. तर असे हे 5 दिवस आपण दिवाळीमध्ये साजरे करत असतो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण लक्ष्मी मातेची पूजा करत असतो. शुभमुहूर्तावरती जर आपण माता लक्ष्मीची पूजा केली तर आपल्या घरामध्ये सुख, शांती, वैभव तर हे अखंड नांदते. तर अशी सुद्धा मान्यता आहे. आपल्याला या दिवाळीच्या अगोदर काही वस्तू या घरी घेऊन यायच्या आहेत. तर या वस्तू कोणत्या आहेत तर हेच मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही यापैकी कोणतीही एक वस्तू किंवा एकापेक्षा जास्त वस्तूसुद्धा खरेदी करू शकता. पहिली वस्तू आहे ती सर्वात महत्त्वाची, ज्याची आपल्याला लक्ष्मीपूजनामध्ये आवश्यकताही असतेच, ती म्हणजे माता लक्ष्मीची मूर्ती. अजूनही तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती नसेल, जर तुमच्याकडे फोटो असेल आणि तुम्हाला मूर्ती घ्यायची असेल तर दिवाळीसारखा शुभ मुहूर्त दुसरा कोणताही नाही. तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या अगोदर माता लक्ष्मीची मूर्ती खरेदी करा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तिची आपल्या देवघरामध्ये स्थापना करा. म्हणजे आपण लक्ष्मीपूजनामध्ये ही मूर्ती ठेवावी आणि त्यानंतर ही मूर्ती आपल्या देवघरामध्ये कायमस्वरूपी ठेवावी. माता लक्ष्मीची मूर्ती घेताना आपल्याला कधीही ती उभी असलेली घ्यायची नाही, तर माता लक्ष्मी ही बसलेली असावी. कमळामध्ये बसलेली अशी जरी मूर्ती मिळाली तरी ती तुम्ही घेऊ शकता, अतिशय उत्तम आहे. पितळेची किंवा पंचधातूची मूर्ती घ्यावी आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे उभी असलेली माता लक्ष्मी ही कधीही आपल्या घरामध्ये असू नये, कारण माता लक्ष्मी ही अतिशय चंचल आहे, ती एका जागी स्थिर राहत नाही. त्यासाठी आपल्याला ही मूर्ती खरेदी करताना बसलेली मूर्तीच असायला हवी. यानंतर दुसरी गोष्ट ती म्हणजे तुम्हाला घ्यायची आहेत लक्ष्मीची पावले. लक्ष्मी ही आपल्या घरी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी येत असते अशी मान्यता आहे. त्यामुळे तुम्ही तांब्याची किंवा चांदीची, जर चांदीची पावले घेणे शक्य असेल तर तुम्ही चांदीची माता लक्ष्मीची पावले ही सुद्धा खरेदी करू शकता आणि तुम्ही ही पावले तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या उंबऱ्यावरती बाजूला ज्या ठिकाणी आपला पाय पडणार नाही तर अशा ठिकाणी ही पावले लावू सुद्धा शकता. यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, ही जर आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खरेदी केली आणि लक्ष्मीपूजनाच्या पूजेमध्ये ठेवली तर आपल्याला कधीही कशाचीही कमी पडत नाही आणि ती म्हणजे श्रीयंत्र. श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीचा अंश आहे. ज्या घरामध्ये श्रीयंत्र असते त्या घरात लक्ष्मीच्या आगमनामध्ये कोणताही अडथळा येत नाही. श्रीयंत्राचा प्रभाव हा अतिशय आहे. श्रीयंत्रामुळे व्यक्तीला जे हवं आहे तर ते सर्व प्राप्त होतं. तसेच सर्व अडथळे हे दूर होतात. धनप्राप्तीचे नवनवीन मार्ग सापडत जातात. श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे आसन आहे. हिंदू धर्मशास्त्रामध्ये श्रीयंत्रासारखे दुसरे कुठलेही यंत्र नाही. श्रीयंत्रामध्ये शक्तीची देवी महाकाली, धनाची देवी महालक्ष्मी आणि ज्ञानाची देवी सरस्वती तर या तिन्ही शक्तींचा वास आहे. धनलक्ष्मीची कृपा मिळावी म्हणून श्रीयंत्राची पूजा केली जाते. तसेच आपण श्रीयंत्राला ठराविक दिवशी कुंकुमार्चन सुद्धा करू शकतो. यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे तर ती स्थिर होते आणि आपल्या घरामध्ये वैभव, संपत्ती यामध्ये वाढच होते. ज्या घरामध्ये श्रीयंत्र आहे तेथे कधीही काहीही कमी पडत नाही. सुख, संपत्ती, सौभाग्य आणि समृद्धी तर या गोष्टी आपल्या घरामध्ये अखंड राहतात. श्रीयंत्राची रोज पूजा करावी. शुक्रवारी पौर्णिमेला या श्रीयंत्रावरती आपण कुंकुमार्चन करायचे असते. श्रीयंत्र हे शक्ती आणि सिद्धीचे प्रतीक आहे. तसेच श्रीयंत्र हे दारिद्र्याचा नाश करते. त्यामुळे आपल्याला जर आपल्याकडे श्रीयंत्र नसेल तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हे श्रीयंत्र आपण आपल्या घरामध्ये स्थापित करायचं आहे. आता श्रीयंत्र आलं म्हणजे त्या श्रीयंत्रावरती ठेवण्यासाठी एक वस्तू आहे, ती म्हणजे कमळगट्ट्याची माळ. तर ही सुद्धा आपल्याला खरेदी करायची आहे. कमळगट्टा म्हणजे काय तर कमळगट्टा म्हणजे कमळाच्या बिया असतात ज्या काळ्या रंगाच्या असतात आणि ही माळ आपण श्रीयंत्रावरती ठेवली तर याचे खूप फायदे आहेत. ही माळ श्रीयंत्रावरती ठेवणे म्हणजे आपण माता लक्ष्मीला 108 कमळाची फुले अर्पण केल्यासारखे आहे. महालक्ष्मीला कमळगट्टा अतिशय प्रिय आहे. तसेच मंत्र, जप, साधना, उपासना तर यासाठी सुद्धा ही माळ वापरली जाते.
त्यामुळे ज्या ठिकाणी श्रीयंत्र आहे तर तेथे कमळगट्टा माळ ही असायलाच हवी. तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल आणि कमळगट्ट्याची माळ नसेल तर ती सुद्धा तुम्ही या दिवाळीला खरेदी करू शकता. यश, कीर्ती, समृद्धी मिळवण्यासाठी ही कमळगट्ट्याची माळ अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आपण कमळगट्ट्याच्या माळेवर महालक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा जर जप केला तर आपल्या घरातील दारिद्र्य हे कायमस्वरूपी नष्ट होते. त्याप्रमाणेच तुम्हाला अजून कोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहेत तर त्या म्हणजे कवड्या. कवडी ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. कवड्या ह्या धनदायक मानल्या आहेत. कवड्यांना सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी कवड्यांची घरामध्ये स्थापना केली जाते. कवड्या या पांढऱ्या, पिवळ्या तसेच तपकिरी रंगाच्या असतात. पिवळ्या ज्या कवड्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. तसेच या कवड्यांना आदिशक्तीचे रूप मानले जाते. त्यामुळे तुम्ही दिवाळीच्या वेळेला धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये कवड्यांची स्थापना सुद्धा करू शकता. यामुळे आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होते. माता लक्ष्मीची अखंड कृपा ही आपल्यावरती राहते. तसेच जर कवड्यांचे तोरण घेणे तुम्हाला शक्य असेल तर ते घेऊन तुम्ही ते दिवाळीच्या वेळेला आपल्या मुख्य दरवाजाला सुद्धा लावू शकता. तसेच 5 किंवा 7 कवड्या आपण तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकतो. यामुळे सुद्धा आपल्या धनामध्ये वाढ होते. यानंतर आहे चांदीचा शिक्का. आपल्याला माहीत आहे की दिवाळीमध्ये आपण सोन्याची खरेदी करत असतो. लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा तर हे जे दिवस आहेत तर या दिवशी आपण सोने हे खरेदी करावे. परंतु सोने खरेदी करणे हे प्रत्येकाला शक्य नसते. प्रत्येकाला ते परवडणारे नाही. त्यामुळे निदान तुम्ही एक चांदीचा शिक्का तरी खरेदी करू शकता. तुमच्याकडे जर अजूनही चांदीचा शिक्का नसेल तर लक्ष्मी माता असलेला चांदीचा शिक्का खरेदी करा. मध्यभागी माता लक्ष्मी, एका बाजूला गणपती बाप्पा आणि दुसऱ्या बाजूला सरस्वती असा शिक्का तुम्ही घेऊ शकता. किंवा मध्यभागी लक्ष्मी माता आणि तिच्या दोन्ही बाजूला शुभ लाभ असे लिहिलेले तर असा शिक्का सुद्धा तुम्ही खरेदी करा. आणि लक्ष्मीपूजनाची जी आपण पूजा मांडतो या पूजेमध्ये हा शिक्का ठेवायचा आहे. आणि यानंतर या शिक्क्याला आपल्याला हळदी कुंकू फूल अक्षता अर्पण करायचे आहेत. आणि दुसऱ्या दिवशी हा शिक्का तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या पर्स, पॉकेट किंवा तिजोरीत ठेवू शकता. जर तुम्ही पर्स, पॉकेट, तिजोरीत ठेवणार असाल तर शिक्का उचलून पहिल्यांदा आपल्याला कपाळाला लावायचा आहे आणि यानंतर तो तिजोरीमध्ये ठेवायचा आहे. यानंतर आहे ते म्हणजे कलश. तुम्ही चांदीचा छोटा कलश हा सुद्धा खरेदी करू शकता आणि आपल्या देवघरामध्ये ठेवू शकता. अजूनही जर तुमच्याकडे मंगल कलशाची देवघरामध्ये स्थापना केलेली नसेल तर तुम्ही तांब्या सुद्धा खरेदी करा. आणि तुम्ही जेव्हा लक्ष्मीपूजनाची मांडणी करणार आहात त्यामध्ये हा कलश मांडा. म्हणजे तांब्याचा तांब्या कलश म्हणून ठेवा. आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना करताना या तांब्याचा वापर हा करू शकता. त्यामुळे तुमच्याकडे अजूनही जर कलश नसेल तर तुम्ही तांब्याचा तांब्या किंवा छोटासा चांदीचा कलशसुद्धा खरेदी करू शकता. तसेच तुम्ही चांदीचे निरंजनसुद्धा खरेदी करू शकता. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चांदीचे निरंजन तर हे सुद्धा दिवाळीमध्ये नक्कीच खरेदी करून आपल्या देवघरामध्ये ते रोज प्रज्वलित करू शकता. यानंतर आहे ते म्हणजे अतिशय महत्त्वाची वस्तू, ती म्हणजे गजलक्ष्मी म्हणजे हत्तीची मूर्ती. लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरामध्ये गजलक्ष्मीची स्थापना केली जाते. आणि गजलक्ष्मी घेताना त्या नेहमी छोट्या आकाराच्या आणि 2 या संख्येत घ्यायच्या. कधीही एक गजलक्ष्मी घेऊ नये आणि त्या पितळेची किंवा पंचधातूच्या किंवा चांदीच्या असाव्यात. गजलक्ष्मी ह्या समृद्धीचे प्रतीक आहेत. गजलक्ष्मी घेताना त्यांची सोंड वर असलेल्या तसेच त्या गजलक्ष्मीच्या मूर्तीवरती वस्त्र असावे. आणि त्यांचे जे पाय आहेत तर हत्ती ज्याप्रमाणे चालताना त्याचे पाय मागे पुढे असतात तर त्याप्रमाणे त्या मूर्तीचे पायसुद्धा मागे पुढे असलेल्या तर अशा गजलक्ष्मी आपल्याला खरेदी करायच्या आहेत. आणि आपल्या घरामध्ये तुम्हाला दिवाळीमध्ये या गजलक्ष्मीची स्थापना करायची आहे. ज्या घरामध्ये गजलक्ष्मी असते तर तेथे धन, वैभव, संपत्ती या गोष्टी आपोआप येत असतात. यानंतर आहे ते म्हणजे कामधेनूची मूर्ती. आपल्याला माहीत आहे की वसुबारसेच्या दिवसापासून दिवाळीला सुरुवात होते आणि या दिवशी आपण गायीची वासरासह पूजा करत असतो. कामधेनूची मूर्ती जर आपण घरात ठेवली तर समृद्धी, संतती आणि आरोग्य मिळते. कामधेनू गाय म्हणजे इच्छा पूर्ण करणारी गोमाता. आणि समुद्रमंथनाच्या वेळी कामधेनू गाय बाहेर पडल्याचा उल्लेखसुद्धा पुराणामध्ये आहे. ही मूर्ती घेताना नेहमी ती वासरासह असावी तर अशीच मूर्ती घ्यायची आहे. ज्या घरामध्ये कामधेनू ही तिच्या वासरासह असते ते घर नेहमी सुखाने भरलेले असते असे शास्त्रसुद्धा सांगते. तसेच कामधेनूची मूर्ती घरात असल्याने वास्तुदोष दूर होतात. ही मूर्ती ठेवताना आपल्या घराच्या ईशान्य दिशेला ही मूर्ती ठेवणे अतिशय शुभ मानले आहे. तसेच तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती जर तुमच्याकडे अजूनही नसेल तर तुम्ही ती सुद्धा दिवाळीमध्ये खरेदी करू शकता.
हिंदू धर्मात अन्नपूर्णा मातेला विशेष स्थान आहे आणि तिच्या आशीर्वादानेच आपल्याला रोजचे अन्न हे मिळत असते. त्यामुळे तुमच्याकडे अन्नपूर्णा नसेल तर तिची सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. यानंतर आहे ते म्हणजे तुम्ही कुबेर यंत्र हे सुद्धा खरेदी करू शकता. कुबेर यंत्र जे आहे तर यामध्ये भरपूर ऊर्जा असते. घरामध्ये पैसा येत नाही, पैसा आला तर तो टिकत नाही, तर यासाठी तुम्ही कुबेर यंत्राची स्थापना करू शकता. घरामध्ये सदैव सुख असावे, धनामध्ये वाढ व्हावी यासाठी आपल्या घरामध्ये कुबेर यंत्र असणे आणि ते उत्तर दिशेला ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. तुम्ही कुबेर यंत्र हे आपल्या घरात ठेवू शकता, त्याप्रमाणेच ते तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये किंवा दुकानामध्ये सुद्धा ठेवू शकता. आणि यानंतर आहे जे तुम्ही खरेदी करू शकता ते आहे दक्षिणावर्ती शंख. तर तुम्ही शंखाची खरेदी करून त्याची स्थापना सुद्धा आपण आपल्या देवघरामध्ये दिवाळीमध्ये करू शकतो. तसेच आपण बघतो की प्रत्येक मंदिराच्या बाहेर कासव असते, तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा दिवाळीला कासवाची स्थापना करू शकता, ते सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. तसेच गोमती चक्र किंवा मुख्य दरवाजावर लावण्यासाठी मेटलचं स्वस्तिक सुद्धा खरेदी करू शकता.